8 फेब्रुवारी 2025 चला महाकुंभला म्हणजेच प्रयागराजला श्रद्धेच्या महासोहळ्याला। सकाळी 6 वाजता घरून म्हणजेच लोगावरून निघालेलो। आता आपण छत्रपती संभाजीनगर मधील SBI बँकेचे जे गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी आहोत। गेस्ट हाऊसचे केअरटेकर यांनी आमच्यासाठी खानपानाची व्यवस्था केलेली। तेथे आम्ही लंच केल्यानंतर पुढील प्रवासाला निघालो। राजे छत्रपती संभाजीनगरमध्येच आम्ही गाडीची टँक फुल केली, कारण त्यानंतर आम्ही लगेच समृद्धी महामार्गला कनेक्ट होणार होतो। आपल्यासोबत SBI सर्कल ऑडिट ऑफिस HR डिपार्टमेंटचे डॉक्टर मनीष मिश्रा आहेत म्हटल्यावर आपल्याला बँकेबाबत नॉलेज हे मिळणारच। मतलब आपकी मैडम के अगर 50,000 कर रहे हो और पैसे ना कभी भी 50,000 एक साथ मत 49,000 करो। और उस पैसे को किसने जमा किए? सेल्फ। आपकी मैडम के नाम पे जो 50,000 गया 49,000 वो मैडम ने ही जमा किया। तो ये पैसा आपका व्हाइट मनी हो जाता है और कोई टैक्स नहीं लगता। इसके साथ आपका पैसा चल रहा है। समझे रविंद्र भाई साहब? सही है ना? तो वो पैसा आपके बहुत काम आता है और कोई टैक्स नहीं लगता, वरना हमेशा यांचं डिस्कशन चालू राहू देऊयात आणि आपण समृद्धी महामार्गाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात। समृद्धी महामार्ग, ज्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे म्हणतात, हा 701 किलोमीटर लांबीचा एक महत्त्वाकांक्षी मुंबई नागपूर जोडणारा द्रुतगती महामार्ग आहे। हा 6 पदरी असून पुढे 8 पदरीपर्यंत वाढवता येण्याजोगा आहे। हा महामार्ग ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहन चालवण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे। हा मार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर असा असून प्रवासाचा कालावधी 16 ते 18 तासावरून 8 तासांपर्यंत आलेला आहे। या महामार्गावर छत्रपती संभाजीनगर ते नागपूर 730 टोल आकारला जात असून हा महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि राज्यातील मोठ्या शहरांना वेगवान कनेक्टिव्हिटी मिळवून देतो। तर सकाळी 6:30 वाजता आपण पुण्यावरून निघालो होतो। आजचं टोटल अंतर 685 किलोमीटर झालेले। आता आपण नागपूरमध्ये आलेलो आहोत। तर ह्या ठिकाणी 6 वाजता पोचले आपण। तर पुढील माहिती आपल्याला डॉक्टर मनीष मिश्रा सांगतील। बोल दीजिए कहाँ पे रुके क्या? जोग सेंटर स्टेट बैंक ऑफ इंडिया का गेस्ट हाउस है और काफ़ी शानदार और अच्छी व्यवस्थाओं के साथ है। ट्रैवलिंग कैसा रहा अपना? हाँ, ट्रैवलिंग तो शानदार। भरत जी हमारे गुड, ही इज एक्चुअली गुड ट्रैवलर और इनकी ट्रैवलिंग में तो हमेशा आनंद आता है। सुबह का लंच का भी इंतजाम बहुत बढ़िया होता औरंगाबाद में। हाँ, तर आजचं ट्रॅव्हलिंग खूप मस्त झालेलं आहे। जोग सेंटर या हॉटेलमध्ये स्टेला आहे आपण। देख लिया आपका एरिया। हमारे जब रेडी हो जाए भिजवा दें। हमने क्या है मतलब खाने का हमने दिन में जल्दी कर लिया ना 11 बजे। तो जब रेडी हो जाए तब भिजवा दीजिए। रविवार 9 फेब्रुवारी 2025 आपण रात्री नागपूर जोग सेंटर या हॉटेलमध्ये मुक्कामी होतो। आत्ता पहाटेचे 4 वाजलेले आहेत। गुड मॉर्निंग भाई साहब। गुड मॉर्निंग। हाँ, थोड़ा आज का अपडेट बोल दीजिए क्या है? अभी सुबह के 4 बजने वाले हैं और हम अपने यात्रा के अगले पड़ाव के लिए तैयार हैं। फिलहाल हमने रात अपनी SBI गेस्ट हाउस जोग सेंटर नागपुर में बिताई। काफ़ी सुखद या स्टे था और अब हम तैयार हैं आगे के लिए। रूम एकदम नीट आणि क्लीन होता। रेस्ट एकदम खूप छान झालेली। तसंच रात्री आम्ही मला वाटतं 10:30ला झोपलेलो आहे आणि 2 वाजता उठून सगळी तयारी केलेली। रवी, झोप झाली? हो, झोप झाली व्यवस्थित। लवकरच पुढच्या जर्नीचा आम्हाला तुम्हाला अपडेट देऊ। चला मग चला निघूया। आज का पण प्रवास, आज का भी लगभग ट्रैवलिंग हमारा 700 किलोमीटर है, तो 12 घंटे का ट्रैवलिंग है। चलिए
फिर निकलते। निकल पड़ेंगे, चलो फुल गए हो। सुबह 4 बजे शुरू की गई हमारी यात्रा अभी हमारे लगभग 350 किलोमीटर चल के हम जबलपुर के नज़दीक एक ढाबा पर रुके हैं। यहाँ पर अत्यंत भीड़ भाड़, ट्रैफिक की काफ़ी स्थिति ख़राब है और ना अच्छा कुछ खाने पीने के लिए है, लेकिन कैसे भी काम चला रहे हैं और हम आगे के लिए प्रस्थान करेंगे। आता तर पोहे घेतलेले खायला, सगळीकडे गर्दीच आहे। काय तुझं काय म्हणणं आहे? आता सकाळी ब्रेकफास्ट करून बाहेर पडतो न पडतोच तोच ट्रॅफिक जाम लागलं। आता सध्या आपण आमोच या ठिकाणी MP मध्ये, तर इथून प्रयागराज जवळपास 309 किलोमीटर अंतरावर आहे। फुल ट्रॅफिक जाम झालेले आहे या ठिकाणी। ट्रॅफिक जाम झालेले म्हणजेच गव्हर्नमेंटनी ट्रॅफिक थांबून धरलेले आहे, जेणेकरून प्रयागराजमध्ये गर्दी होऊ नये यासाठी। 300 किलोमीटर अगोदरच ट्रॅफिक जामलेला हा पहिला टप्पा आहे। इथपासून अजूनही कटनी 40 किलोमीटर अंतरावर आहे। अंदाजे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर ट्रॅफिकमध्ये फसलेली ही आपली कार। आत्ता सकाळचे 11 जरी वाजलेले असले तरी बाहेर उन्हाचा चटका खूप जाणवत आहे। साधारणतः 2.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर हळूहळू ट्रॅफिक मूव्हिंग झाले। प्रयागराज अजून इथून साधारणतः 200 किलोमीटर अंतरावर आहे। तर 300 किलोमीटर पासूनच प्रयागराज या मार्गावर हॉटेल्स असो, पेट्रोल पंप असो, सगळीकडे गर्दी पाहायला मिळते। तर अजून प्रयागराज या ठिकाणापासून 200 किलोमीटर अंतरावर आहे। तर पाहू शकता आपण इथं सुद्धा गर्दी आहे। मेर हॉटेल, साधे हॉटेल्स आहेत, परंतु या ठिकाणी सुद्धा गर्दी पाहायला मिळते। प्रयागराजला जाणारा मार्ग साधारणतः 8 किलोमीटर ब्लॉक झालेला आहे। लाईव्ह अपडेट होते, पाहू शकता तुम्ही फुल ट्रॅफिक जाम झालेले, 8 किलोमीटर पर्यंत पूर्ण जाम आहे। तिकडे पण पाहू शकता तुम्ही। ऑन द वे प्रयागराजला खूप ट्रॅफिक आहे, पाहू शकता आपण। या ठिकाणी 4 तासामध्ये फक्त 4 किलोमीटर अंतर आम्ही ट्रॅव्हल केलेले। आता इथून सुद्धा तरी प्रयागराज साधारणतः 56 किलोमीटर अंतर राहिलेले। खूप ट्रॅफिक आहे, साधारणतः 200 किलोमीटर पासूनच असे ब्लॉकेज केलेले आहेत, जेणेकरून प्रयागराजमध्ये ट्रॅफिक होऊ नये। फुल लाईन लागलेली, 4 तासामध्ये फक्त 4 किलोमीटर अंतर कापलेले। भूक लागली का रे? काय खाल्ले का नाही? हा, कुठून आलेलं आहे? कुठून आलाय? लाजतोय देव। जेवायला 6 पासून किती वेळ होता? आता 11:30, 6 वाजून 11:30 पर्यंत गाडीमध्ये। किती किलोमीटर हो अभी तक निसर्गाची? 6 किलोमीटर, 327.9। एवढंच किलोमीटर चाललंय, गाडीतच चालले। खाण्या पिणं, चहा पाणी सगळं गाडीतच आहे। गाडीला हॉटेल करून टाकलं। मस्त महाकुंभ 144 वर्षानंतर येणार आहे पुन्हा। जय महाकाल है ना। महाकुंभ, ट्रैफिक जाम, गाड़ी में खाना खा रहे। चलो महाकुंभ रवि, जय महाकाल। फुल रास्ता जाम आहे।
रस्ता जाम असल्यामुळं आम्ही शेवटपर्यंत असाच निवडला. कारमध्येच जेवण चालू आहे. थाळी घेतली आणि चालू आहे. खाना कैसा है लेकिन? भूख में बहुत अच्छा लग रहा. टेस्ट कैसा है पता नहीं, मतलब खाना कैसा पता नहीं, लेकिन टेस्ट बहुत अच्छा है. इस भूख में मिलना ही बड़ी बात है इस ट्रैफिक जैम में. आता टायमिंग झालेलं आहे 11:15. आम्ही 2 थाळी घेऊन कारमध्येच जेवण करतोय. वेलकम टू प्रयागराज. 10 फेब्रुवारी 2025. तर नागपूरपासून इथपर्यंत यायला आपल्याला 28 तास लागलेले आहे. पूर्ण नाईट आपण ट्रॅव्हल करून प्रयागराजमध्ये पोचलेलो आहोत. महाकुंभसाठी जगातील सर्वात मोठ्या 300 किलोमीटर ट्रॅफिक जाममुळे आपल्याला पूर्ण रात्र कारमध्ये प्रवास करावा लागला. आता आपण त्रिवेणी संगम घाटावर गंगा स्नान करण्यासाठी निघालेलो आहोत. आपल्यासोबत असलेले आपले मित्र मनीष मिश्रा हे आपल्या समोरील बोलेरो कारमध्ये बसलेले आहेत. त्यांच्यासोबत आहेत मिस्टर लोकेश, कमांडंट रॅपिड ॲक्शन फोर्स लखनौ या ठिकाणी ते कार्यरत आहेत. आणि थँक्स टू मिस्टर लोकेश सर की ज्यांच्यामुळं आपल्याला गंगा घाट त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी VIP एंट्री भेटलेली आहे. प्रयाग म्हणजे नद्यांचा संगम, ज्या ठिकाणी 2 किंवा अधिक नद्या एकत्र येतात. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांचा संगम आहे, ज्याला तीर्थराज प्रयाग म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते आणि येथे कुंभमेळा भरतो. प्रयागराज महाकुंभ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र धार्मिक सोहळा आहे. प्रयागराज येथे कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. तसेच अर्ध कुंभमेळा प्रत्येक 6 वर्षांनी आणि महाकुंभमेळा प्रत्येक 144 वर्षांनी म्हणजेच 12 कुंभमेळ्यानंतर भरतो. कुंभमेळा भारतातील 4 ठिकाणी भरतो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि महाराष्ट्रातील नाशिक ही 4ही ठिकाणी कुंभमेळा 12 वर्षांच्या चक्रानुसार भरत असतो. प्रयागराज कुंभमेळ्यातून घरी आठवण म्हणून आपण त्रिवेणी संगमचे पवित्र असे पाणी म्हणजेच गंगाजल आणि माती घेऊन जाणार आहोत. मनीष मिश्रा आमचे सोसायटी मित्र यांच्यामुळे आम्हाला इथं शाही स्नान ही VIP करायला मिळालं. त्याबद्दल त्यांचं मी सर्वात पहिल्यांदा धन्यवाद मानतो. नाहीतर आता तुम्ही पाहता ही लोक जी चाललेली आहेत दाखवा इथं, ही लोक जी चाललेली आहेत साधारणतः गर्दी एवढी आहे की या गर्दीमुळे लोकांना साधारणतः कमीत कमी 10 ते 12 किलोमीटर आतमध्ये येऊन स्नान करावं लागतं, गंगा स्नान. रॅपिड ॲक्शन फोर्सचे कमांडंट मिस्टर लोकेश सर आपल्यासोबत असल्यामुळं आपल्याला इझिली म्हणजेच VIP एंट्री भेटल्यामुळं आपण गंगा किनारी सहज येऊ शकलो. डायरेक्ट आमची गाडी जी आहे त्याच्यापर्यंत आलेली आहे गंगा किनारी. तिथं आम्ही गंगा स्नान करून आता तर खूप छान असं दर्शन आणि गंगा स्नान झालेलं आहे. काहीच त्रास झाला नाही आम्हाला. फक्त रात्रीचा त्रास झाला. रात्री साधारणतः 6 वाजता आम्ही प्रयागराजला येण्यापूर्वी 60 किलोमीटर अंतर होतं. तर हे 60 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आम्हाला पूर्ण 12 तास गेले. तर सुरुवातीला 4 तासात 4 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल झालं होतं. त्या ठिकाणी यांनी असं नियोजन केलेले की 50 ते 60 गाड्या सोडतात. ट्रॅफिक यामुळे ब्लॉक होतं की सगळ्या गाड्या एकदम सोडत नाहीत. जसं आतमध्ये पार्किंगला सोय होईल त्याप्रमाणे येणाऱ्या गाड्या सोडत असतात. त्यामुळे एवढं ब्लॉकेज किंवा एवढं वेट करावं लागतं. काल रात्री कंप्लीट 12 तास आम्ही वेट केलं ट्रॅफिकमध्ये आणि 60 किलोमीटर अंतर पार करून प्रयागराजला मी सकाळी आज पहाटे पोचलेले. तर आता आमचं गंगा स्नान झालेले. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी मिस्टर लोकेश सरांचा खूप आग्रह होता की लंच करून जावा, परंतु वेळ होत असल्या कारणाने आम्ही त्यांच्यासोबत फक्त चाय पे चर्चा करून पुढील प्रवासाला सुरुवात केलेली. घरी परतल्यानंतर आपल्या श्रीराम लोटस सोसायटीतील ज्येष्ठांच्या सूचनेनुसार प्रयागराजहून पवित्र असे गंगाजल आणलेले पाण्याच्या टाकीत मिसळले, जेणेकरून महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला सर्वांना पवित्र असे स्नान करता येईल.
टाकायची टाकून द्या थोडी टाका चिमट आखी लगा चिमट चिमट टाका हाँ आप इसमें हाथ लगा दें डायरेक्ट नहीं आपके हाथों से मिट्टी को डाल दीजिए थोड़ा थोड़ा एक डाल दो प्रैक्टिस नहीं आजकल नहीं आज से ठीक है एक चिमट चिमट दाखव द्या हर हर महादेव